वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रामकृष्ण हरी। मी हरिभक्तपरायण सुलोचनाताई काटे तुम्हा सर्वांचं आमच्या या ब्रह्मानंद लहरी चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर आपण अगोदर ऐकलेला श्री ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ अध्याय पहिला, त्यातून असे कळून आले की काही कमी प्रमाणात का होईना पण हे ज्ञानोबारायांनी दिलेला अनमोल ग्रंथ त्याचा आपण श्रवण करतोय आणि हाच आमचा उद्देश आहे की एवढे कष्ट सहन करून, एवढा त्रास सहन करून या साधू संतांनी आपल्याला हे ग्रंथ दिलेत, तर मग आपण याचा उपभोग का घेऊ नये। आणि म्हणूनच तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे आता आपण ऐकणार आहोत श्री ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ अध्याय दुसरा, सांख्ययोग। तर यामध्ये संजय धृतराष्ट्राला काय सांगू लागला, अर्जुन काय काय करतोय। श्री गणेशाय नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच। मग संजय म्हणे रायाते, ऐके तो पार्थो तेथे शोकाकुल रुदनाते करीतू असे। ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत। ते नेद्रवले असे चित्त कवने परी। जैसे लवन जळे झळंबले ना तरी अभ्रवाते हाले। तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे। म्हणून कृपा कळीला दिसतसे अति कोमाईला। जैसा कर्दमी रूपला राजहंस तया परी तो पंडुकुमरू। महामोहे अति जर्जरू देखोनी श्री शारंग धरू काय बोले। तेथे शोकाकुल झालेला अर्जुन रडू लागला। आपले संपूर्ण कुल पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह निर्माण झाला आणि त्यामुळे त्याचे चित्त द्रवले। जसे पाण्यात मीठ विरघळते अथवा वाऱ्याने ढग नाहीसे होतात, त्याप्रमाणे अर्जुन मोठा धैर्यवान होता तरी त्याचे हृदय द्रवित झाले। जसा राजहंस पक्षी चिखलात रुतल्यावर म्लान दिसतो तसा तो ममतेने व्याकुळ होऊन अगदी म्लान दिसू लागला। याप्रमाणे महामोहाने त्रस्त झालेला अर्जुन पाहून श्री शारंगधर त्यास काय म्हणतात। श्री भगवान उवाच। म्हणे अर्जुना आदी पाही हे उचित काय ये ठाई। तू कवन हे काही करीता हासी। तुझ सांगे काय जाहले कवन उने आले। करिता काय ठेले खेदू काईसा। तू अनुचिता चित्त निदिसी धीरू कही न संडिसी। तुझे नी नामे अपयशी दिशा लंघिजे। तू शूरवृत्तीचा ठाओ क्षत्रिया माझी राओ। तुझी आला ठेपणाचा आओ तिही लोकी। तुवा संग्रामी हरो जिंकिला निवात कवचांचा ठाऊ फेडिला। पवाडा तुवा केला गंधर्वासी पाहता तुझेनी पाडे। दिसे त्रैलोक्यही थोकडे ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे। तू की आजी येथे सांडोनिया वीरवृत्ती ते। अधोमुख रुदनाते करीतू हासे। विचारी तू अर्जुनो की कारुण्य की जसी दिनू। सांगपा अंधकारे भानू ग्रासिला आथे। नातरी पवनू मेघासी बिहे की अमृतासी मरण आहे। पाहे पा इंधनाची गिळूनी जाये पावकाते। की लवणेची जळ विरे संसर्गे काळकूट मरे। सांगपा महाफनी दर्दुरे गिळीजे काही। अर्जुना असे पहा, या युद्ध प्रसंगी तुला युद्ध टाकून जाणे शोभते का। अरे तू आहेस कोण आणि करतोस काय याचा अगोदर विचार कर। तुला काय झाले सांग बरे, काय कमी पडले, तुझे काय करायचे राहिले म्हणून तू दुःख करीत आहेस। तू अनुचित गोष्टीकडे लक्ष न देणारा व धीर न सोडणारा आहेस। तुझ्या नामाचा महिमा असा आहे की तुझे नाव ऐकूनच अपयशांनी दिगंती पळून जावे। तू शौर्याचे केवळ आगर व क्षत्रियाचा मुकुटमणी आहेस। तुझ्या शौर्याचा डंका
त्रैलोक्यात गाजत आहे. तू युद्धात शंकराला जिंकलीस, निवात कवचांचा समूळ उच्छेद केलास आणि आपले यश गंधर्वांना गाण्यास विषय करून ठेवलास. अर्जुना, तुझा पराक्रम एवढा मोठा आहे की त्याच्या तुलनेला हे त्रिभुवन देखील क्षुद्र दिसू लागते. तोच तू आज वीरवृत्ती सोडून खाली तोंड घालून रडत बसला आहेस. अर्जुना, तू तर विचारी असता करुणेने इतका दिन का होतोस? अरे, अंधाराने सूर्याला कधी गिळून टाकले का? सांग बरे. किंवा वाऱ्यास कधी मेघाचे भय वाटले का? अथवा अमृतास कधी मरण आले का? किंवा लाकडाने कधी अग्नी गिळला का? अथवा मिठाने पाणी कधी विरले का? कालकूट विष हे दुसऱ्याच्या संसर्गाने मेले का? अथवा भुजंगाला कधी बेडकाने गिळले आहे का? सिंहासे झोंबे कोल्हा, ऐसा अपाडू आथिके झाला, परी तोत्वासाच केला आजी येथ. म्हणून अजूनी अर्जुना, झने चित्त देसिया हिना, वेगी धीर करुणिया मना सावध होई. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हागा तू जाणता, तरी न विचारीसी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. हे असतीये कीर्तीसी नाशो, आणि पारत्रिकासी अपभ्रंशो, म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. कधी कोल्ह्याने सिंहाबरोबर झुंबी केली आहे का? अशा विलक्षण गोष्टी कधीतरी घडल्यात का? पण त्या तू आज येथे खऱ्या करून दाखविल्यास. म्हणून अर्जुना, तू या मोहास आपल्या ठिकाणी थारा देऊ नकोस. त्वरित धीर धरून सावध हो. हा मूर्खपणा सोडून दे. धनुष्यबाण हातात घे. या रणभूमीवर तुझ्या कारुण्याचा काय उपयोग? अर्जुना, अरे तो ज्ञाता ना, मग यावेळी विचार का करीत नाहीस? अरे, युद्धाच्या वेळी दया करणे क्षत्रियास योग्य आहे का? सांग बरे. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, हे तुझे वर्तन कीर्तीचा नाश करणारे व परलोक प्राप्तीस अडथळा उत्पन्न करणारे आहेत. म्हणून शोकू न करी, न पुरता धीरू धरी, हे शोचता अवधेरी पंडुकुमरा. तुझ नवे हे उचित, येणे नासेला जोडले बहुत, तू अजूनी वरी हित विचारी. येणे संग्रामाचे अवसरे, एथ कृपाळूपण नुपकरे, हे आताची काय सोय रे झाले तुझ. तू आधीची काय नीनसी, की हे गोत्रज नोळखसी, बायाची काय करीसी अतिशयो आता. आजीचे हे झुंज, काय जन्मा नवल तुझ, हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. म्हणून अर्जुना, तू शोक करू नकोस. चांगला धीर धर आणि शोकाकुलता सोडून दे. असा खेद करणे तुला शोभत नाही. तू आजपर्यंत जे यश संपादन केले आहेस त्याचा या योगाने नाश होईल. म्हणून अजूनही आपले हित कशात आहे याचा विचार कर. अर्जुना, युद्ध प्रसंगी कृपाळूपणा चांगला नाही. हे सर्व काय आत्ताच तुझे सगळे सोयरे झाले आहेत का? अरे, हे तुला का आधी कळले नव्हते? किंवा या तुझ्या नातेवाईकांना तू ओळखत नव्हतास का? मग आत्ताच या युद्ध प्रसंगी व्यर्थ खेद का करतो? आजचा हा युद्ध प्रसंग तुझ्या जन्मात नवीन आहे का? अरे, तुम्हा परस्परातील कलहाचे निमित्त नेहमीचेच आहे. तरी आता काय झाले, काही स्नेह उपनले, हे निजे परी कुडे केले अर्जुना तुवा. मोह धरिलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल एहे केसी. हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. ऐसेनी तो कृपावंतू, नाना परी असे शिकवितो, हे एकोणी पंडसुतो काय बोले. मग आत्ताच काय विशेष झाले? तुला मोह कसा उत्पन्न झाला कोण जाणे. पण अर्जुना, तू हे फार वाईट केलेस. जर तू हा मोह धरशील तर तुझी प्रतिष्ठा जाईल आणि इह परलोकासही तू अंतरशील. अंतकरणात शिथिलता येणे चांगले नाही. क्षत्रियांना युद्धाचे ठिकाणी ही शिथिलता म्हणजे नरकाचे साधन आहे.
याप्रमाणे त्या दयाळू भगवंताने पुष्कळ प्रकारे केलेला बोध ऐकून अर्जुन म्हणाला. अर्जुन उवाच देवा हे एतुले वरी बोलावे न लगे अवधारी आधी तुची विचारी संग्रामो हा हे झुंज नवे प्रमादू येथ प्रवर्तली या दिसतसे बाधू हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा देखे माता पितरे अर्चिजती सर्वस्वे तोषू पावविजती तिये पाठी केवी वधिजती आपुलिया हाती देवा संत वृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजे जे हे वाचनी केवे निंदेजे स्वये वाचा तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमाचे मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्ततसे. अर्जुन म्हणतात देवा इतके काही मला सांगायला नको. प्रथम या युद्धाविषयी आपणच विचार करा. हे युद्ध नसून आमचे हातून फार मोठा दोषच घडत आहे. आम्हावर पूज्य जनांचा उच्छेद करण्याचा मोठा अवघड प्रसंग ओढवला आहे. असे पहा की माता पितरांची सेवा करावी, त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट ठेवावे असा पुत्राचा धर्म आहे. असे असता उलट त्यांचाच आपण आपल्या हाताने वध कसा करावा. देवा साधू संतांना नमस्कार करावा, घडेल तर त्यांची पूजा करावी, पण हे सोडून आपण आपल्याच मुखाने त्यांची निंदा कशी करावी. हे आमचे कुलगुरू असून आम्हाला सदा सर्वदा पूज्य आहेत. त्यातही भीष्म व द्रोणाचार्यांविषयी माझे मन अतिशय ऋणी आहे. जया लागी मने विरू आम्ही सोपीही न शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा वरी जळो हे जियाले एत आघवे आसी हे चिकाय झाले जे यांच्यावधी अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिदला तेने उपकारे काय आभारेला वधे तया ते जेथेची या कृपा लाहिजे वरू तेथेची मने व्यभिचारू तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे ज्यांच्याविषयी मनाने आपल्या स्वप्नातही वैर धरता यावयाचे नाही त्यांचा देवा आम्ही प्रत्यक्षात कसा करावा. यापेक्षा आग लागो या जगण्याला. सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रौढी याचा वध करून मिळवायची का. मी द्रोणाचार्यांचा शिष्य आहे, त्यांनीच मला धनुर्विद्या दिली, त्यांच्या उपकारांनी बांधलेलं मी त्यांचा वध करावा का. अर्जुन म्हणतो देवा ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मी मनाने उलटावे असं मी काय भस्मासूर आहे. देवा समुद्र गंभीर आईकीजे बरी तोही आहाच देखिजे बरी क्षोभूमनी नेनिजे द्रोणाची हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान परी अगाध भले गहन हृदय याचे वरी अमृतही विटे की काळवशे वज्रही फुटे परी मनोधर्म न लोटे विकरविलाही स्नेहा लागी माये म्हणे पेते किरू होये परी कृपा ते मूर्त आहे द्रोणीये हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी. अर्जुन म्हणे देवा समुद्र गंभीर आहे असे ऐकतो, तथापि तोही तसा वरवरच गंभीर भासतो, परंतु या द्रोणाचार्यांच्या मनाला कधी क्षोभ ठाऊकच नाही. हे आकाश अमर्याद आहे खरे, त्याचेही मोजमाप होईल, पण ज्यांचे हृदय अत्यंत गहन व खोल आहे एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्रही भंगेल, परंतु द्रोणाचार्यांच्या मनात विकार निर्माण होणे केवळ अशक्य आहे. ममता आईनेच करावी असे म्हणतात, ते खरे आहे, परंतु या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ही तर मूर्तिमंत आहे. अर्जुन म्हणतात देवा द्रोणाचार्य म्हणजे दयेचे माहेरघर, सर्व गुणाचे भांडार व विद्येचा अमर्याद सागर आहेत. हा येणे माने महंतू वरी आम्हाला गे कृपावंतू आता सांगपा येथ घातू चिंतू येईल ऐसे हेरणी वधावे
मग आपण राज्यसुख भोगावे, ते मनानये आघवे जीवितेसे. हे येणे माने दुर्धर, जे याही हुनी भोग सधर. ते असतु एथवर भिक्षा मागता भली. नातरी देश त्यागे जाईजे, का गिरीकंदर सेविजे. परिशस्त्र आता न धरिजे यावरी. देवा नवनिशती शरी, वावरोनी यांच्या जिव्हारी. भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे. ते काढुनी काय किजती, लिप्त केवी सेवी जती. मज नये हे उपपत्ती याची लागी. ऐसे अर्जुन ती अवसरी, म्हणे श्रीकृष्णा अवधारी. परी ते मनानयेची मुरारी ऐकोनिया. हे जाणुनी पार्थू बिहाला, मग पुनर्पी बोलू लागला. म्हणे देव का चित्तया बोला देते चिना. इतके मोठेपण द्रोणाचार्यांचे असूनही त्यांची आमच्यावर कृपा आहे. या स्थितीत यांना मारावे ही कल्पना तरी मनात आणता येईल का? अशांना युद्धात मारावे आणि मग राज्यसुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट प्राणावर बेतले तरी मनात येणार नाही. यांना मारून राज्यसुख भोगणे हे अत्यंत कठीण आहे. राज्यसुख भोगणेच काय, याहून अधिक श्रेष्ठ भोग मिळाले तरी ते आम्हाला द्रोणाचार्यासारख्यांची हत्या करून नको. यापेक्षा भीक मागितलेली बरी. अथवा देहत्याग करावा किंवा गिरीकंदरी दाहावे, पण यांच्यावर आता शस्त्र धरू नये. देवा, तीक्ष्ण बाणांनी यांच्या मर्मावर प्रहार करून त्यांच्या रक्ताने माखलेले भोग कवटळवायचे. ते मिळवून तरी काय करायचे? रक्ताने भरलेल्या त्या भोगाचे सेवन तरी कसे करावे? याकरिता तुझा युक्तिवाद मला पटत नाही. त्यावेळी कृष्ण ऐका असे अर्जुन म्हणतात आणि परंतु हे ऐकूनही कृष्णाच्या मनाला ते पटले नाही. हे जाणून अर्जुन घाबरले आणि पुन्हा बोलू लागले. तो म्हणाले, देवा, या माझ्या बोलण्याकडे का बरं लक्ष देत नाहीत? एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारुनी बोलिलो येथे. परिनिके काय या परोते, ते तुम्ही जाणा. पै विरुजयासी ऐकिजे, आणि या बोलीची प्राणू सांडिजे. ते एथ संग्राम व्याजे उभे आहाते. आता ऐसिया ते वधावे, की अभेरुनिया निघावे. या दोही माझी बरवे, ते नेनो आम्ही. जे जे मला वाटले ते मी इथे स्पष्ट बोललो, परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक. पण ज्यांच्याशी वागडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राणत्याग करावा, ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत. आता अशांना मारावे की युद्ध सोडून निघून जावे, या दोन्हीतील काय करावे हे आम्हाला समजत नाही. आम्हा काय उचित, ते पाहता नस्फुरे येथ. जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. तिमिरावरुद्ध जैसे, दृष्टीचे तेज भृंशे. मग पासीच असता न दिसे वस्तू जात. देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले. आता काय हित आपुले तेही नेणे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे. जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता. तुझी सदा रक्षिता आपदी आमुते. जैसा शिष्या ते गुरु, सर्वथा नैने अभेरू. की सरिता ते सागरू, तेजी केवी. आम्ही काय करणे योग्य आहे हे विचार करूनही सुचत नाही, कारण या मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे. डोळ्याला अंधारी आली म्हणजे पुढचे काही दिसत नाही. मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाही. देवा, तसे मला झाले आहे, कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे. आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही. म्हणून तू विचार करून आम्हाला सांग, कारण आमचा सखा, आमचे सर्व काही तूच आहेस. तूच आमचा गुरु, बंधू, पिता, आमची इष्ट देवता. संकट समयी नेहमी आमचे रक्षण करणारा तूच आहेस.
शिष्याचा अभेर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही ज्याप्रमाणे येत नाही, किंवा समुद्र कधी नद्यांचा त्याग करत नाही. ना तरी अपत्याते माये, सांडुनी जरी जाये, तरी ते कैसे निजिये एके कृष्णा. तैसा सर्वापरी आम्हासे, देवा तुझी एक आहसी. आणि बोलिले जरी न मानिसी, मागील माझे, तरी उचित काय आम्हा. जो व्यभिचरे न धर्मा, ते जड करी पुरुषोत्तमा. सांगे आता. कृष्णा ऐका, आईने जर मुलाचा त्याग केला तर ते कसे जगेल? त्याप्रमाणे देवा, तूच एक आम्हाला सर्वतोपरी आहेस. आणि आतापर्यंतचे बोलणे जर तुला मान्य नसेल, तर जे आम्हाला उचित असून धर्माच्या विरुद्ध नसेल, ते पुरुषोत्तमा चटकन आम्हाला सांग. हे सकळ कुळ देखुनी, जो शोकू उपनलासे मने, तो तुझिया वाक्या वाचुनी न जायानिके. येथ पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल. परी मोह हा न फिटेल मानसीचा, जैसी विजे सर्वता हळली. ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुढती सिंचिली आवडे तैसे. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे. एत एकची उपेगा जाये परमामृत. हे सर्व कुळ पाहून मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे, तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणार नाही. यावेळी संपूर्ण पृथ्वीचे साम्राज्य मिळाले अथवा इंद्रपदही मिळाले, तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही. ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी सुपीक जमिनीत पेरले व त्यास हवे तेवढे पाणी जरी घातले, तरी त्यास अंकुर फुटणार नाही. किंवा आयुष्य संपले असले म्हणजे औषधाने काही होत नाही, पण तेथे एका परमामृताचाच उपयोग होतो. तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नव्हे जीवबुद्धी. एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला. मग पुनरपी व्यापिला उर्मितेने, की मज पाहता उर्मी नोहे. हे अनारिसे गमता आहे, तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे. सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी. लागला म्हणून लहरी भांजेची ना, हे जाणून येसी प्रौढी. जो दृष्टी सवेची विषफेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. तैसिया पंडुकुमरा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्णा जवळा. तो कृपावशे अवनिळा रक्षिला आता. म्हणून तो पार्थो मोहफणीग्रस्तो, म्या म्हणितला हा हेतू जाणून या. मग देखा तेत फाल्गुनू, घेतला असे भ्रांती कवळून. जैसा घनपटळी भानू आच्छादिजे, तया परी तो धनुर्धरू. जालासे दुःखे जरजरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का. त्याप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगाचे प्रलोभनही उत्तेजन देऊ शकणार नाही. यावेळी हे कृपानिधे, तुझी कृपाच माझा आधार आहे. जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली, तेव्हा अर्जुन असे बोलला. मग पुन्हा त्याला मोहाने व्यापून टाकले. किंवा विचार केला असता, मला असे वाटते की मोहाची लाट नाही तर दुसरेच काही असावे. महामोहरूपी कालसर्पाने त्याला ग्रासले असावे. मर्मस्थान जे हृदय कमळ, त्या ठिकाणी करुणारूपी भर सांज वेळेला त्या महामोहरूपी कालसर्पाने त्याला दंश केला. म्हणून या लहरी उतरतच नाहीत. त्या विषाचा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपा कटाक्षानेच विषाची बाधा दूर करतो, तो गारुडी श्रीकृष्ण धावून आले. व्याकुळ झालेल्या अर्जुनाजवळ श्रीकृष्ण आले. आता त्याचे कृपाबळ पार्थाचे रक्षण करेल. हा अभिप्राय लक्षात घेऊनच अर्जुनास मोहरूपी सर्प चावला आहे असे मी म्हटले. किंवा ढगाच्या समूहाने सूर्य झाकला जावा
तसा अर्जुन तिथे भ्रांतीने व्यापला गेला होता, किंवा उन्हाळ्यात एखादा पर्वत वणव्याने व्यापला जावा त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने जर्जर झालेला होता, असे ज्ञानोबराय म्हणतात. म्हणोनी सहजे सुनिळू कृपामूर्ते सजळू, तो ओळलासे श्री गोपाळू महामेघू. तेत सुदर्शनांची द्युती, तेची विद्युलता झळकती, गंभीर वाशा ते आयती गर्जनेचे. आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुढी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची रानुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. म्हणूनच स्वभावतच जो नीलवर्ण व कृपारूपी जलाने परिपूर्ण असा तो मेघरूपी श्रीकृष्ण अर्जुनाकडे वळला. सुदर्शनाची तेज हीच जणू चमकणारी वीज आणि गंभीर वाणी हाच मेघाचा गडगडाट होय. आता तो उदार श्रीकृष्ण मेघ कसा वर्षाव करील आणि त्यामुळे अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होईल, आणि मग ज्ञानरूपी नवे अंकुर कसे फुटतील, ती कथा अत्यंत आदराने मनात समाधान ठेवून ऐका, असे श्री निवृत्तीनाथांचे दास ज्ञानोबराय म्हणतात. संजय उवाच. ऐसे संजयासे सांगतो, म्हणे राया तो पार्थो, पुनरुपी शोका कुळितो काय बोले. ऐके सखे दू बोले श्रीकृष्णा ते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेने. ऐसे ही हेळा बोलिला, मग मौन धरुनी ठेला, ते श्रीकृष्णा विस्मयो पावला, देखून तया ते. संजय म्हणू लागला, राजा तू अर्जुन शोकाकुल होऊन पुन्हा काय म्हणाला. ऐका. खेदाने श्रीकृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालू नका, यावेळी मी निश्चित लढणार नाही, असे एकदाच म्हणाला मौन धरले. त्यावेळी त्याला तसा पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला. मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वता काही नेणे काय कीजे. हा उमजे आता कवने परी, कैसेनी धीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी का. ना तरी असाध्य देखुनी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्यसूची निरवधी निंदानीची. तैसे विवरितू असे श्री अनंतू, तया दोही सैन्या आतू, जया परी पार्थू भ्रांती सांडी. ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेहार्थी. की औषधाची या कडवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परी गुणी प्रकट होय. आता उदासे आता तरी अतिसुरसे, ते वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिले. कृष्ण आपल्या मनात म्हणाले, हे याने काय आरंभिले आहे. या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही, काय करावे. आता याला कशाने उमजेल, कशाने धीर धरील. ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक ग्रहबाधा कशी दूर करता येईल याचा विचार करतो, किंवा असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्य दिव्य औषधीची ताबडतोब योजना करतो, त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्याच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करीत होते. मग ते कारण शोधून श्रीकृष्ण रागाने बोलले. ज्याप्रमाणे आईच्या रागात प्रेम दडलेले असते, किंवा औषधाच्या कडूपणात अमृत भरलेले असते व वर दिसत नाही, परंतु गुणाच्या रूपाने अनुभवास येते, त्याप्रमाणे वरवर पाहता कठोर पण आत अतिसुरस हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले. श्री भगवान उवाच. मग अर्जुना ते भनितले, आम्ही आज हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझारीचे. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनिवेते न संडिसी, आणि शिकवू म्हणू तरी बोलसी बहुसाल नीती. जात्यंधा लागे पेसे,
मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतसे. तू आपण पे तरी नेनसी, परिया कौरवाते शोचू पहासे. हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती. तरी सांग पा अर्जुना, तुझ पासूनी स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्वरचना ते लटके काही. एथ समर्थो एका हाती, तयापासूनी भूते होती. तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. हो का सांप्रत ऐसे जाहले, जे हे जन्मवृत्ती तुवा सृजिले. आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाई. तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातून धरिसी चित्ती. तरी सांगे काही हे होती चिरंतन, की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता. ऐसे भ्रांती जने चित्ता येऊ देसी. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, हे जे तू आरंभिले आहेस ते आम्ही आज आश्चर्यच पाहिले. तू स्वतःला जाणता म्हणवितोस, पण अज्ञान टाकीत नाहीस. बरे, तुला काही शिकवायचे म्हटले तर तू नीतीच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतोस. जन्मांधाला वेड लागले म्हणजे ते जसे सैरावैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते. तू स्वतःला तर जाणत नाहीस, परंतु कौरवांकरता शोक करतोस. याचे मला फार आश्चर्य वाटते. तर अर्जुना, मला सांग, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे का? हे विश्व अनादि आहे हे खोटे आहे का? तर येथे सर्व शक्तिमान असा कुणी आहे आणि त्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते का व्यर्थ मानावे? आता असे झाले का की जन्म मृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तू मरशील तरीही मरतील. तू भ्रांतीमुळे अहंकार धरून यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग, हे काय चिरंजीव होणार आहेत का? किंवा तू एक मारणारा व बाकीचे लोक मरणारे अशी भ्रांती तुझ्या मनाला होईल तर ती होऊ देऊ नकोस. अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे. तरी तू आकाशोचावे सांगे मज, तरी मूर्खपणे नेनसी. न चिंतावे ते चिंतिसी, आणि तुझी नीती सांगसी आम्हा प्रती. देखे विवेकी जे होती, ते दुहितेही न शोचिती. जे होय जाय ही भ्रांती म्हणून या. हे सगळे आपोआप होते व जाते असा हा क्रम अनादि कालापासून चालू आहे. तर मग तू शोक का करावा? पण मूर्खपणामुळे तुला कळत नाही. मनात आणू नये की तू आणतोस आणि तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस. हे पहा, जन्म व मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहीचाही शोक करीत नाहीत. अर्जुना सांगेन ऐक, एथ आम्ही तुम्ही देख. आणि हे भूपती अशेख आदी करुणी. नित्यता ऐसीची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही. हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तूचे असे ते अविनाशाचे. जैसे पवने तोय हलविले, आणि तरंगाकार जाहले. तरी कवन के जन्मले म्हणोये तेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले, आणि उदक सहज सपाट जाहले. तरी आता काय निमाले विचारी पा. अर्जुना सांगतो ऐक, येथे आम्ही तुम्ही आणि सर्व राजे वगैरे जे आहेत ते असेच निरंतर राहू अथवा निश्चितपणे मरून जाऊ. ही भ्रांती दूर झाली की वस्तुतः या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. जन्म व मृत्यू हे मायेमुळे अनुभवास येतात. एरवी तत्वतः वस्तू आत्मा जी आहे ती अविनाशीच आहे. वाऱ्याने पाणी हलविले की ते तरंगाकार होते. तर या ठिकाणी कुणाला कुठे जन्म आला असे म्हणता येईल? पुढे तीच वस्तू वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप सपाट झाले तर आता कशाचा नाश झाला? विचार कर. ऐके शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. येथ कोमारत्व दिसे, मग तारुण्य ते भ्रंशे.
परी देहची हान नाशे एकिका सवे, तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरा तरे होती जाती पाहे, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. शरीर तर एकच आहे, पण वयाप्रमाणे त्याला अनेक दशा प्राप्त होतात. हा प्रत्यक्ष पुरावा तू पहा. येथे प्रथम बालपण दिसते, मग तारुण्यात ते बालपण नाहीसे होते. पण शरीराच्या एक एक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही. त्याचप्रमाणे चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात व जातात. असे जो जाणतो त्याला मोहरूपी दुःख कधीही होत नाही. एथ निनावया हेचे कारण, जे इंद्रिया आधीन पण, तीही आकळी जे अंतकरण म्हणूनी भ्रमे. इंद्रिय विषय सेविती, तेथ हर्ष शोक उपजती, ते अंतर अल्पविती संगेने. जया विषयाच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचिनी संगे कारण संतोष खेदा. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. असे न जाणण्याला इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे. ती इंद्रिय अंतःकरणावर आपला पगडा बसवितात, म्हणून त्याला भ्रम होतो. इंद्रिय विषयाचे सेवन करतात, त्यामुळे सुख दुःखे उत्पन्न होतात. ती आपल्या संसर्गाने अंतःकरण ग्रासून टाकतात. ज्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयापासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते. शब्दाची व्याप्ती पहा. कानांनी निंदा स्तुतीपर शब्द ऐकल्यावर अंतःकरणामध्ये राग लोभ निर्माण होतात. मृदू अथवा कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, ते त्वचेच्या संयोगाने सुख व दुःखाला कारण होतात. भेसूर आणि सुरेख ही रूपाची दोन स्वरूपे, ती नेत्राद्वारे सुख दुःख उत्पन्न करतात. सुगंध व दुर्गंध ही गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख आणि दुःख उत्पन्न करतात. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घ्राण संगे विषादू तो शोधेता. तैसाची द्विध रसू उपजवी प्रीती त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. देखे इंद्रिया अधीन होई जे, ते शीतोष्णा ते पाविजे, आणि सुख दुःखी आकळी जे आपण पे. या विषया वाचुनी काही आणि सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. देखे अनित्य तिया परी, म्हणून तू अभेरी, हा सर्वथा संगून धरे धनुर्धरा. हे विषय जयाते ना कळीती, तया सुख दुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासु संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवे. दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो, म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे. पहा, मनुष्य इंद्रियांच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला शीत आणि उष्ण यांचा अनुभव घ्यावा लागतो, आणि मग तो सुख दुःखाच्या पाशात सापडतो. या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषया वाचून दुसरे काहीच गोड वाटत नाही. हे विषय आहेत तरी कसे, जसा मृगजलाचा आभास किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय असतो, तसे हे विषय क्षणभंगूर आहेत. याकरता धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस. जो विषयी मोहित होत नाही त्यास सुख दुःख प्राप्त होत नाही, आणि त्यास गर्भवासही भोगावा लागत नाही. इंद्रियांच्या विषयातूनच ज्याचे मन सुटले आणि तो पूर्ण ब्रह्मरूप आहे असे जाणावे. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक,
जे विचार परलोक ओळखिती, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, सलिनी पय जैसे, एक होऊनी मिनले असे, परी निवडुनी राजहंसे वेगळे केजे, की अग्निमुखे की डाळ, तोडुनी या चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत, नातरी जाणवे चायनी, करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे, की भूसबीज एक वट, उपनिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणो आले, तैसे विचारिता निरसिले, ते प्रपंचू सहजे सापडले, मग तत्वता उरले ध्यानियासी, म्हणून अनित्याच्या ठाई, तया अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दुहीही देखिला असे. अर्जुना, तुला मी आणखी एक गोष्ट सांगतो, ती ऐक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. या देहादी प्रपंचामध्ये चैतन्य सर्वत्र गुप्त रूपाने आहे. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचा स्वीकार करतात. दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिसळून गेलेले असते. पण राजहंस ज्याप्रमाणे निवडून ते वेगळे करतो, अथवा चतुर लोक हिणकस सोने अग्नीत घालून शुद्ध करून घेतात, अथवा कौशल्याने दही घुसळले असता ज्याप्रमाणे लोणी दृष्टीस पडते, किंवा एकच झालेला भुसा व धान्य उफनले असता धान्य जाग्यावर राहते व फुलकट उडून जाते असे दिसते, त्याप्रमाणे विचार केला की ज्याचा निराश होतो असा प्रपंच ज्ञानी पुरुष सहज टाकून देतात. मग त्याचे एक ब्रह्मतत्वच उरते. म्हणून ज्यांनी दोहीमधील सार ओळखले त्यांचा अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा निश्चय नसतो. सारासार विचार केला असता त्यातील भ्रमात्मक ते असार आणि स्वभावतच जे नित्य आहे ते सार असे समज. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू तो जयचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू, जन्मक्षया तितू, तया केली याही घातू कदा नोहे. हे तिन्ही लोक ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकार अशी काही चिन्हे नाहीत. जो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्म मरण रहित आहे त्याचा विचार केला की केव्हाही घात होत नाही. आणि शरीरजात आघवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा. तू धरोणी देहाभिमानाते, दिठी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणतू हासी. तरी अर्जुना तू हे नेनसे, जरी तत्वता विचारिसी, तरी वधिता तू नव्हेसे हे वध्य नवते. जैसे स्वप्ना माझे देखिजे, ते स्वप्नीची साच आपजे, मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही. तैसी हे जाण माया, तू भ्रमतू आहासे वाया, शस्त्रे हानितलिया छाया, जैसी आगीन रूपे. हे जे शरीर आहे ते स्वभावतच नाशिवंत आहे. म्हणून अर्जुना तू लढावेस हेच योग्य आहे. तू देहाभिमान धरून देहाकडे दृष्टी ठेवून मी मारणारा व हे मरणारे आहे असे भ्रमाने म्हणत आहेस. पार्था, तुला खरे तत्व समजत नाही. जर तत्वतः विचार करशील तर तू मारणारा नाहीस आणि हे मारले जाते असेही नाही. ज्याप्रमाणे जे स्वप्नात पाहावे ते स्वप्न आहे तोपर्यंतच खरे वाटते, पण मग जागे होऊन पाहावे ते काहीच नसते. त्याप्रमाणे ही माया आहे असे समज. तू व्यर्थ हिच्या भ्रमात पडला आहेस. ज्याप्रमाणे सावलीला शस्त्राने मारल्यास अंगाला घाव लागत नाही, किंवा भरलेला घडा पालता झाला म्हणजे त्यातील सूर्यबिंब नाहीसे झालेले दिसते, परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो. का पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारो दिशे घंशला, परी भानू नाही नासला तयासवे.
ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया अपेसे स्वरूपचे, तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतराती स्वीकारीजे चैतन्यनाथे. हा अनादि नित्य सिंधू निरुपाधी विशुद्धो, म्हणून शास्त्रादिकी छेदो न घडे या. हा प्रळयोदके नापलवे अग्निदाहून संभवे, एथ महाशोषून प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यो अचळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. आकाश ज्याप्रमाणे माठाच्या आकारासारखे झालेले दिसते, पण तो माठ फुटल्यावर तो सहजच आपल्या मूळ रूपाने राहते, त्याप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ शरीराचा नाश होत नाही. म्हणून हे बाबा, तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस. ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि मग नवीन नेसावे, त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा स्वीकारतो. हा आत्मा अनादी, शाश्वत, उपाधिरहित व अत्यंत शुद्ध असा आहे. म्हणून याचा शस्त्राधिकांच्या मदतीने घाव होत नाही. हा आत्मा प्रलय काळाच्या पाण्याने बुडत नाही, अग्नीने जळणे संभवत नाही, येथे वायूच्या महाशोषण शक्तीचा प्रभाव चालत नाही. अर्जुना, हा नित्य, स्थिर, शाश्वत असून सर्व ठिकाणी नेहमी भरलेला असा आहे. तर्काची तिथी गोचार नोहे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभू मना, हा पुनो हे साधना, निस्सिमू हा अर्जुना पुरुषोत्तमो. हा गुणत्रया रहितू अनादि अविकृतू, व्यक्तीसी अतितो सर्वरूप. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मको देखावा, मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा. अथवा ऐसा नीनसी तू अतवंतीची मानसी, तरी शोचू न पवसी पंडुकुमरा. जो आदि स्थिती अंतू, हा निरंतर असे नित्यू, जैसा प्रवाहो अनुस्थितू गंगाजळाचा. ते आधी नाही खंडले, समुद्री तरी असे मिनले, आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. ये तिन्ही तया परी, सरसीच सदा अवधारी, भूतासी कवनी अवसरी ठाकतिना. म्हणून हे आघवे, एथ तुझ न लगे शोचावे, जे स्थितीची हे स्वभावे अनादियेसी. ना तरी हे अर्जुना, नयेची तुझिया मना, जे देखुनी लोकू अधिना जन्मक्षया. अर्जुना, हा तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही. याच्या भेटीसाठी ध्यान उत्कंठित झालेले असते. हा नेहमी मनाला दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणारा आहे. अर्जुना, हा पुरुषोत्तम अनंत आहे. हा 3 गुणांनी रहित, आकाराच्या पलीकडचा, अनादी, विकार न पावणारा व सर्वव्यापी आहे. अर्जुना, हा असा आहे हे जाणून घे. हा सकलात्मक आहे हे ओळख, मग तुझा हा सगळा शोक आपोआप नाहीसा होईल. अथवा हा जसा आहे हे न जाणता तू हा नाशवंत आहे असे जरी मानलेस तरी अर्जुना, तुला शोक करणे योग्य नाही. कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे, तसा उत्पत्ती, स्थिती व नाश यांचा क्रम अखंडच आहे. ते गंगाजल उगमस्थानी तुटत नाही, समुद्रात सातत्याने मिळत राहते आणि मध्ये अखंडपणे वाहताना दिसून येते. तसे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही नेहमी बरोबरच असतात असे समज. ही कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबविता येत नाहीत. म्हणून या सर्वांकरता या वृथाशोक का करतोस? ही व्यवस्था अनादि कालापासून चालत आलेली आहे. अर्जुना, हा जीवलोक जन्मवृत्तीच्या अधीन आहे असे पाहून जरी हे तुझ्या मनाला येत नसेल तरी पण तुला शोक करण्याचे कारण नाही. तरी येत काही तुझ शोकासी कारण नाही,
हे जन्म मृत्यू पायी अपरिहर, उपजे ते नाशे, नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, नातरी उदो असतो आपेसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी, महाप्रलय अवसरे, हे त्रैलोक्य ही संहारे, मनोनी हान परिहरे आदि अंतु, तू जरी हे ऐसे मानिसी, तरी खिदुका करीसे, काय जाण तुझी निनसे धनुर्धरा, एथा आणि काही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विश्व नाही। असे पहा की हे जन्म मृत्यू टाळता न येणारे आहेत, जे उत्पन्न होते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते। अर्जुना, रहाट गाडग्यासारखा असा हा क्रम अखंड चालतो, अथवा उदय आणि अस्त हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत जात असतात, त्याप्रमाणे जन्म मृत्यू हे जगात चुकविता न येणारे आहेत। महाप्रलयाच्या वेळी त्रैलोक्याचाही संहार होतो, म्हणून हा उत्पत्ती नाश टळत नाही। हे जर तुला पटत असेल तर खेद का करतोस? अर्जुना, तू शहाणा असून वेड्यासारखे का करतो? येथे अजून एक प्रकाराने विचार करता येईल। सर्व बाजूने पाहिले तरी तुला दुःख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही, कारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते, मग जन्मल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला, मग जेथे ते लयास जातात तेथे वेगळे उरत नाही, ती मूळच्या अव्यक्त स्थितीला जाऊन पोहोचतात। आता आरंभ ते अंत यामध्ये जे वेगळेपण दिसते ती व्यक्तता स्वप्नातील दृश्याप्रमाणे भ्रमपूर्ण असते। त्याप्रमाणे सत्स्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगताकार दिसतो। ना तरी पवने स्पर्शिले नीर, पढियासे तरंगाकार, का पयापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी, तैसे सकळ हे मूर्त, जानपा मायाकारित, जैसे आकाशे बिंबत अभ्रपटल, तैसे आदीची जे नाही, तया लागी तुरदसी काही, तू अवीट ते पाहे चैतन्य एक, जयाची आरतीची भोगीत, विषयी तजिले संत, जया लागे विरक्त वनवासीये, देठी सुनी जयाते, ब्रह्मचर्यादी व्रते, मुनीश्वर तपाते आचरताती, एक अंतरी निश्चळ, जे निहारिता केवळ, विसरले सकळ संसार जात, एका गुणानुवादू करिता, उपरती होनी चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर, एक एकताची निवाले, ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रुपता, जैसे सरिता ओघ समस्त, समुद्रा माझी मिळत, परी मागोते न समात परतले नाही, तैसिया योगीश्वराची मती, मिळणी सवे एक वडती, परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजतीची न। पाण्याला वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटांच्या आकाराचे दिसते, किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्याला दागिन्याचा आकार येतो, त्याप्रमाणे ही सर्व आकारास आलेली सृष्टी मायेने केली आहे असे समज। ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो, त्याप्रमाणे जे मुळातच नाही त्याकरिता तू का रडतो आहेस? निर्विकार असे जे चैतन्य त्याच्याकडे तू लक्ष दे। ज्या चैतन्याची प्राप्ती होण्यासाठी संत मनात तळमळतात, त्या संतांना हे अर्जुना स्वतःहून विषय सोडून जातात। त्याच्यावर नजर ठेवून मोठाले मुनी ब्रह्मचर्याधिक व्रताचे आणि त्यांचे आचरण करतात। कित्येक स्थिर अंतकरणाचे लोक त्या आत्म्याला निरखून पाहताच सर्व संसार विसरून जातात। कित्येक ते चैतन्याचे गुणवर्णन करता करता ते सज्जन उपरती होऊन तिथे तल्लीन होऊन जातात। कित्येक ते चैतन्याचे स्वरूप वर्णन ऐकून शांत होतात, त्यांची देहभावना सुटते, तर कित्येक सहजपणे तद्रूप होऊन जातात। सर्व नद्या सागरात मिसळून जातात, त्यात न मावल्यामुळे कधी त्या नद्या परत येत नाहीत, त्याप्रमाणे
थोर थोर योग्यांच्या बुद्धीला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होताच तद्रूप होतात व पुन्हा ते विचार करून देहभानावर येत नाही. जेई सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही. ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक जयाचिनी स्वभावे. हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे. एथ तुआ एरवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चित्ता. परी किडाळ हे शोचिता बहुती परी. तू असुरी काळ विचारिसी काय हे चिंतितू आहसी. स्वधर्म तो विसरलासी तरावे जने. या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले. की युगची हे बुडाले जरी येथ तरी स्वधर्म एको आहे. तो सर्वथा त्याज्य नोहे मग तारी जेल काय पाहे कृपाळूपणे. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. जे सर्वत्र व सर्व देहात आहे व करू लागले तरी ज्याचा घात होत नाही ते विश्वव्यापी एक चैतन्य तू लक्षात घे. हे सर्व जग स्वभावतःच उत्पन्न होत आहे व नाश पावत आहे. तर सांग येथे तुला शोक करण्यासारखे काय आहे. परंतु हे अर्जुना विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये हे मला समजत नाही. पण याचा शोक करणे हे पुष्कळ प्रकाराने वाईट आहे. तू अजून का विचार करत नाहीस. तू हे मनात काय चिंतित आहेस. ज्याच्या योगाने तरुण जावयाचे तो आपला धर्म तू विसरला आहेस. या कौरवांचे वाटेल ते झाले अथवा तुझ्यावरच काही प्रसंग आला अथवा यावेळी हे जगच बुडाले तरी जो एक स्वधर्म म्हणून आहे तो मुळीच टाकता येत नाही. असे असता विचार कर कृपाळूपणा धरून तुला तरुण जाता येईल का. अर्जुना तुझे चित्त जरी दयेने पाझरले तरी ते तसे होणे या युद्ध प्रसंगी योग्य नाही. अगागोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले. ए सेनेही विष होय सुदले नवज्वरी देता. तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता. म्हणून तू आता सावध होई. वायाचे व्याकुळ काही आपुला निज धर्म पाही. जो आचरिता बाधू नाही कवने काळी. जैसे मार्गेची चालता अपाओ नपवे सर्वथा. का दीपाधारे वर्तता नाडणीजे. तया परी पार्था स्वधर्मे राहटता. सकळ काम पूर्णता सहजे होय. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया अनेक काही. संग्रामा वाचूनी नाही उचित जाणे. निष्कपटा होवावे ओसेना घाई झुंजावे. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. अर्जुना झुंज देखे आताचे. हे हो काजे दैव तुमचे. की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. हा संग्रामो काय भनिपे. की सरकुची येणे रूपे. मूर्त का प्रतापे उदो केला. ना तरी गुणाचे नि पती करे. आरतीचे नि पडी भरे. हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. अरे गायीचे दूध जरी असले तरी ते पथ्य असता घेऊ नये असे सांगितले असताही तापात ते दिले तर ते विषवत होते. त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते केले की हिताचा नाश होतो. एवढ्यासाठी तू आता सावध हो. तू विनाकारण शोकाकुल का होतोस. ज्याचे आचरण केले असता दोष लागत नाही त्या आपल्या स्वधर्माकडे तू लक्ष दे. जसे सरळ रस्त्याने चालले तर मुळीच अपाय होत नाही किंवा दिव्याच्या अंधाराने चालले तर ठेच लागत नाही. त्याप्रमाणे पार्था स्वधर्माने वागले की सर्व इच्छा सहजच पुऱ्या होतात. म्हणून हे पहा तुम्हा क्षत्रियांना युद्धाशिवाय दुसरे काही उचित नाही. हे लक्षात ठेव. मनात कपट न ठेवता माऱ्याला मारा करून आवेशाने लढ. पण हे असो प्रत्यक्षच प्रसंग आला आहे तेव्हा जास्त काय सांगावे. अर्जुना सांप्रतचे हे युद्ध हे जणू काही तुमचे देवच फळले आहे अथवा सर्व धर्माचा ठेवाच तुम्हा पुढे उघड झाला आहे.
याला युद्ध म्हणू नये. युद्धाच्या रूपाने हा मूर्तिमंत स्वर्गच अवतरला आहे, अथवा तुझा प्रतापच साकार होऊन उगवला आहे. तुझ्या गुणावर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वर्ण्यास आली आहे. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, ते झुंज ऐसे लाहिजे. जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी, ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटय पडे पिहूख. तैसा संग्राम हा देख पातला असे, आता हा ऐसा बेरीजे. मग नाथिले शोचू बैसेजे, तरी आपण हा ना होईजे आपण पेया. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रणीये. असते कीर्ती जाईल, जगची अभिशापू देईल. आणि गिवसित पावतील महादोष, जैसी भातारेहीन वनिता, उपहती पावे सर्वथा. तैसी दशा जीविता स्वधर्मे वीन, ना तरी रणिशव सांडिजे. ते चोमेरी गिधी विदारीजे, तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी. म्हणून सधर्मू हा सांडसील, तरी पापावर पडा होसील. आणि अपेशन ते नवचेल कल्पांतवरी, जाणते तवची जियावे. जव अपकीर्ती अंगान पवे, आणि सांगपा केवी निगावे येथून या. मोठ्या पुण्याईने क्षत्रियांना युद्ध करण्यास मिळते. जसे वाटेने जाताना ठेच लागावी आणि चिंतामणी लाभावा, अथवा जांभई देण्यासाठी तोंड उघडावे आणि त्यात अकस्मात अमृत येऊन पडावे, त्याप्रमाणे हे धर्मयुद्ध तुम्हाला भाग्याने प्राप्त झाले आहे. आता हे युद्ध टाकून त्याही त्याचा शोक करीत बसलास, तर मग आपण आपला स्वतःचाच घात केल्यासारखे होईल. जर अर्जुना तू या रणांगणी शस्त्र टाकून दिलेस, तर पूर्वजांनी मिळवलेले आपण घालविल्यासारखे होईल. तुझी असलेली कीर्ती जाईल, जग तुझी निंदा करील, आणि महापातके तुला शोधित तुझ्याकडे येतील. ज्याप्रमाणे पती नसलेली स्त्री अनादराला प्राप्त होते, त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग केल्याने जीवनाची तशी दशा होते. अथवा युद्धभूमीवर पडलेल्या प्रेताला चोही कोडून गिधाडे तोडतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात. म्हणूनच तू स्वधर्माचा त्याग करशील तर पापाला पात्र होशील, आणि अपकीर्तीचा डाग तुला कल्पांतपर्यंत सोडणार नाही. शहाण्याने अपकीर्ती झाली नाही तोवर जगावे. एकदा ती पसरल्यावर त्यातून कशी सुटका होईल सांग बरे. असे अनेक प्रकारे समजावून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, आणि अनेक उदाहरणं देऊन अर्जुनाला ते पटवून देतात. तर आणखी काय उपदेश श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला करतात ते आपण पुढच्या भागात पाहू. पुंडलिकावधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.